एमडी ड्रग्ज अंमली पदार्थ तस्करी प्रकरणात मकोका अंतर्गत कारवाई करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची विधान परिषदेत घोषणा। ठाकरेंच्या शिवसेनेची चिन्हाविषयी सुप्रीम कोर्टात धाव, कोर्टाने काही अंतरिम मार्गदर्शक तत्व जारी करावी, ठाकरेंकडून तातडीने सुनावणी घेण्याची मागणी। ठाकरेंची शिवसेना आणि मनसे नेत्यांनी वरळी डोमची पाहणी करत घेतला आढावा। 5 जुलैला ठाकरे बंधूंचा संयुक्त विजयी मेळावा, नेत्यांवर मेळाव्याची जबाबदारी निश्चित। ठाकरे बंधूंकडून आणखी एक निमंत्रण पत्रिका, महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस मराठीत बोलताना पाहायचा आहे, ही सुरुवात आहे असं म्हणत जल्लोष मेळाव्याचे नागरिकांना निमंत्रण। वारणाच्या सहकारात राज्यातील प्रथमच जलविद्युत प्रकल्प, 1008 कोटी रुपये गुंतवणूक, 240 मेगावॅट वीज निर्मिती, अपारंपरिक ऊर्जा स्रोतात महाराष्ट्राची भरारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। ठाकरेंच्या शिवसेनेविरोधात मातोश्री आणि मुंबई महानगरपालिकेसमोर झळकले बॅनर, उद्धव ठाकरे सरकारनेच त्रिभाषा सूत्र स्वीकारले होते, विसरलात की काय, बॅनरवर उल्लेख। खासदार संजय राऊतांचं मुख्यमंत्र्यांना पत्र, दादांच्या राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळकेंनी राज्य शासनाची हजारो कोटींची रॉयल्टी बुडवून फसवणूक केल्याचा आरोप, एसआयटी स्थापन करण्याची मागणी। पुण्यातील घोरपडी परिसरातील जलसंपदा विभागाचा कोट्यवधी रुपयांचा भूखंड शिर्केंनी लाटल्याचा आरोप, लोकशाहीच्या वृत्ताने खळबळ। बीड कारागृहात वाल्मी कराडच्या जीवाला धोका, वाल्मी कराडला नाशिकच्या कारागृहात हलवण्याची शक्यता, तुरुंगात गीते गँग कराड गँगमध्ये झाला होता वाद। संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 204 दिवस पूर्ण, हत्या प्रकरणातील कृष्णा आंधळे अद्याप फरार, आंधळेला लवकर अटक न केल्यास कठोर भूमिका घेण्याचा धनंजय देशमुखांचा इशारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।